नमस्कार। आज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे लोकसभा मतदारसंघाला न्याय मिळत नसेल तर ठाणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निर्माण करण्याची खासदार संजीव नाईक यांची मागणी। कालच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार हजेरी आणि उद्या ठाणे शहराचा पाणी पुरवठा 12 तास बंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ठाणे लोकसभा मतदारसंघाला न्याय देत नसेल तर ठाणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निर्माण करावं अशी मागणी ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची पूर्तता व्हावी यासाठी संजीव नाईक यांनी प्राधिकरणाचे आयुक्त UPS मदान यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली। ठाणे शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी ठाणे शहराला मेट्रोनी जोडण्यात येणार असून दहिसरपर्यंतचा प्रस्तावित मार्ग भाईंदरपर्यंत वाढवावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे। ठाणे मनोरुग्णालयाच्या परिसरात समांतर रेल्वे स्थानक उभारावं, रेल्वे स्थानक उभारताना त्याला मेट्रोनी जोडावं, त्याचबरोबर प्राधिकरणाने निधी देऊन ठाणेकरांच्या सुलभ प्रवासासाठी TMT, NMMT आणि बेस्टचे वाहनतळ उभारण्याची मागणीही नाईक यांनी यावेळी केली। ठाणे रेल्वे स्थानक ते विटावा असा रस्त्याला समांतर स्कायवॉक उभारण्याची मागणी प्राधिकरणाने मान्य केली आहे। त्याचबरोबर ठाणे ते डोंबिवली रेल्वे मार्गाला समांतर रस्ता उभारण्याकरता प्राधिकरणाने निधी द्यावा अशी मागणीही प्राधिकरणाकडे केली असल्याचं खासदार संजीव नाईक यांनी सांगितलं। ठाण्यातील मोहित शहा हा संयुक्त प्रवेश परीक्षेत चमकला आहे। त्यांनी या परीक्षेत 360 पैकी 287 गुण मिळवले असून अखिल भारतीय स्तरावर त्याचा 48वा क्रमांक आहे। आपल्याला 283 गुण मिळतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात 4 गुण जास्त मिळाल्याचा आनंद झाल्याचं त्यांनी सांगितलं। 12वी मध्येही त्यांनी 88% गुण मिळवले आहेत। कॉम्प्युटर सायन्समध्ये त्याला आपलं भवितव्य घडवायचं आहे। मुंबई IIT मध्ये त्याला प्रवेश मिळणार आहे। क्रिकेटची त्याला आवड असून विविध क्लासेसमुळे त्याला क्रिकेटच्या सामन्यांपासून मुकावं लागलं होतं, मात्र क्लासहून घरी परत आल्यावर तो सामन्यांच्या हायलाइट्सवर समाधान मानत असे। ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या 12 तास बंद राहणार आहे। ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पिसे टेमघर ते माजिवड्यापर्यंतच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्समधील गळती बंद करणं आणि इतर अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा 12 तास बंद ठेवला जाणार आहे। यामुळे उद्या म्हणजे मंगळवार 25 जून सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। यामुळे ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्य नगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, वृंदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, आझादनगर, डोंगरीपाडा, ओवळा, वाघबीळ, माजिवडा, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकुजीनीवाडी, विजयनगरी, घोडबंदर रस्ता आणि खारटन रस्ता परिसराचा पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार आहे। या बंदमुळे पुढील 1-2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। ठाण्यात काल वटपौर्णिमेचं व्रत स्त्रियांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरं केलं। तमाम हिंदू स्त्रिया आपल्या पतीसाठी वटपौर्णिमेचं व्रत आवर्जून करतात। वड हा भारतात सर्वत्र आढळणाऱ्या वृक्षांपैकी एक वृक्ष आहे। या वृक्षाशी निगडीत असलेल्या या सणामागची पौराणिक कथा म्हणजे सावित्री सत्यवानाची। सावित्रींनी सत्यवानाचे प्राण मिळवण्याकरता प्राण घेऊन जाणाऱ्या यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केलं आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड होतं वडाचं। त्यावेळी सावित्रींनी वडाची मनोभावे पूजा केली। याचमुळे आज सुद्धा स्त्रिया वडाची पूजा करतात। हिंदू स्त्रिया वटवृक्षाची मनोभावे पूजा करून अखंड सौभाग्याची आणि जीवनाच्या दृढतेची प्रार्थना करतात। तसंच पतीला वटवृक्षासारखं दीर्घ आयुरारोग्य आणि कुटुंबासाठी स्थैर्य लाभू दे अशी मागणीही त्या करतात। वटवृक्षाला अक्षयत्वाचं आणि अमरत्वाचं वरदान आहे, त्यामुळे त्याची पूजा करून आत्मीयता साधण्याचा प्रयत्न वटपौर्णिमेच्या दिवशी करण्यात येतो। हल्लीच्या बदलत्या युगामध्ये घरामध्येच वटवृक्षाची एखादी फांदी आणून तिची पूजा करण्याची प्रथा वाढत आहे।
पर्यावरणवाद्यांनी वडाच्या फांद्यांची नव्हे तर वडाच्या झाडाची पूजा करावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध मंदिरांमध्ये असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमेचं व्रत महिला साजरं करत असल्याचं चित्र काल दिसत होतं. बांधकाम व्यावसायिक आणि रहिवाशांच्या वादात पुनर्विकास रखडलेल्या रिकाम्या इमारतीचा काही भाग एका स्विफ्ट कारवर पडला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्विफ्ट कारचं नुकसान झालं आहे. नौपाडा परिसरातील सावित्री द्वीप ही तळ अधिक 4 मजल्यांची धोकादायक इमारत पुनर्विकासासाठी रिकामी करण्यात आली होती, पण विकासक आणि रहिवाशांच्या अपूर्ण व्यवहारामुळे ती तशीच राहिली होती. या इमारतीचा काही भाग खाली उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर पडला आणि गाडीचं नुकसान झालं. या इमारतीतील 3 फ्लॅटमध्ये रहिवाशांनी आपलं सामान ठेवलं होतं. इमारतीचा काही भाग पडल्याने मोठी दुर्घटना टळली, अन्यथा ठाण्यातही भीषण दुर्घटना होऊन नुकसान झालं असतं. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील प्रवाशांची सुटका करून त्यांना परत आणण्याच्या कामात समन्वय ठेवण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त आर.ए. राजीव आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे संचालक विकास खारगे यांची डेहराडून इथे नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने आतापर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, महसूल आणि परिवहन विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी अशा 50 जणांची नियुक्ती उत्तराखंडमध्ये केली आहे. शासनाला यामुळे जवळपास 2000हून अधिक व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश आलंय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वतः या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आढावा घेत आहेत. ठाण्याचे उपजिल्हाधिकारी मनोज रानडे, नायब तहसीलदार विशाल दौंडकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्रशांत कापडे यांची ही नियुक्ती उत्तराखंडमध्ये करण्यात आली आहे. नाशिक येथे झालेल्या 7व्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ विजयी ठरला आहे. या महाविद्यालयाने ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करताना महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवून दिलं आहे. आनंद विश्व गुरुकुलमधून 23 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 14 कांस्य पदकं मिळवली. दीपेश चिपळूणकर, सचिन कानविंदे, संचिता गायकर आणि बाळा साठे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. गेले काही दिवस सतत हजेरी लावणाऱ्या पावसाने काल घेतलेल्या विश्रांतीनंतर आज पुन्हा जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर जवळपास तासाभरात ठाण्यामध्ये 25 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. सकाळी वातावरणातील उष्मा वाढत असतानाच दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं आणि 3:30च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. सखल भागात काही ठिकाणी पाणीही साचलं होतं. जवळपास तासभर कोसळल्यानंतरही पावसाची रिमझिम सुरूच होती. राष्ट्रासाठी आपल्या प्राणाचं मोल देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाप्रती आत्मीयता दाखवावी असा संदेश आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट हिरालाल यादव यांनी ठाण्यात बोलताना दिला. नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी आसामहून हिरालाल यादव यांनी काढलेल्या सायकल यात्रेचा समारोप ठाण्यात झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा संदेश दिला. राष्ट्रभक्ती, शांतीचा संदेश, पर्यावरण, मुली वाचवा आणि सामाजिक चेतना जागवण्याच्या दृष्टीने कंबोडिया, थायलंड, लाओस, व्हिएतनाम बरोबर पूर्ण देशामध्ये 25,000हून अधिक किलोमीटरची यात्रा त्यांनी सायकलवरून केली आहे. हिरालाल यादव यांनी सायकलवरून संपूर्ण भारत भ्रमण 3 वेळा केला आहे. शहीद मेजर उन्नीकृष्णन यांच्याबरोबर त्यांनी दिल्ली ते गेटवे ऑफ इंडिया अशी सायकल यात्रा केली होती. विशेष म्हणजे ते सीटवर न बसता सीट शिवाय सायकल चालवतात. गेल्या 22 डिसेंबरला त्यांनी आसामहून आपली यात्रा सुरू केली होती. तिचा समारोप गेटवे इथे न करता त्यांनी ठाण्यात केला. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणाच्या नंतर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातहून त्यांची यात्रा ठाण्यात आली. आमदार राजन विचारे, एकनाथ शिंदे यांनी हिरालाल यादव यांचं ठाण्यात स्वागत केलं. ठाणे महापालिकेच्या बँडनी यावेळी खास हिरालाल यादव यांना सलामी दिली. मुंब्र्यामध्ये अनधिकृत बांधलेली आणि धोकादायक ठरू शकणारी नूर मंझिल ही इमारत काल पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जबरदस्तीने रिकामी केली. मुंब्र्यामध्ये शिळफाटा दुर्घटनेनंतर 2 दिवसापूर्वी स्मृती निवास ही धोकादायक इमारत पडली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने आलेल्या तक्रारीवर त्वरित कारवाई करत या इमारतीत राहणाऱ्या 21 कुटुंबांना जबरदस्तीने बाहेर काढून इमारत रिकामी केली. 3 वर्षापूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. अलीकडच्या घडलेल्या घटनांमुळे पालिका प्रशासनाने कोणतीही वेळ न दवडता ही कारवाई केली. मुंब्र्यातील संजय नगर परिसरात ही नूर मंझिल इमारत आहे.
काल या इमारतीतील रहिवाशांनी इमारतीतून सिमेंट पडताना पाहिलं। तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून हे सिमेंट पडल्यामुळे आतील रॉड दिसत होते। या इमारतीतील रहिवाशांनी त्वरित पालिकेला याची कल्पना दिली। पालिकेने अलीकडेच मुंब्र्यामध्ये अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण केलं होतं, पण त्यामध्ये ही इमारत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। पालिकेचं पथक या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी आलं असता त्यांच्यात आणि रहिवाशांमध्ये जोरदार वादावादी झाली। मात्र पोलिसांनी या सर्वांना इमारती बाहेर काढून इमारत रिकामी केली।